अजब रमा राघवची जोडी। जेव्हा आपल्या आठवणीचा हा ट्रेजर बॉक्स माझ्याकडे आला होता ना, तेव्हा त्यात मी आपली एक इम्पॉर्टंट आठवण ऍड केली होती। कुठली? आतापर्यंतच्या आयुष्यात बघितलेला सगळ्यात सुंदर गुलाब आहे हा। माझ्यासाठी खरंच खूप प्राइसलेस वस्तू आहे ही राघव। जसा तुझ्याकडे माझा सुगंध होता ना, तसाच माझ्याकडे तुझा हा सुगंध होता। तू प्रपोज करताना मला दिलेलं हे गुलाब मी अजूनही माझ्या डायरीत हे जपून ठेवलंय। तुझ्या ह्या सवयीमुळेच मी तुला वेडाबाई म्हणतो। राघव, तर बघूया अजून काय। राघव थांब। नाही, आपण असे आठवणींमध्ये गुंतून नाही राहू शकत। आता मला कळून चुकलंय राघव। जोपर्यंत या आठवणी आपल्या समोर आहेत ना, तोपर्यंत आपण कितीही प्रयत्न केले ना, तरी सुद्धा आपण एकमेकांना नाही विसरू शकणार रे राघव। या आठवणी ना आपल्याला हसवतात, रडवतात आणि सतत एकमेकांची आठवण करून देतात। म्हणूनच यांना आपल्यापासून आपण दूर करायला हवं। तुझ्या हॅपी फ्युचरसाठी आपल्याला हे करणं खूप इम्पॉर्टंट आहे राघव। तुला काय वाटतं रमा? तुझा आणि माझा आनंद किंवा तुझं आणि माझं भविष्य वेगळं आहे? हो, आधी नव्हतं, पण आता वेगळंच आहे आणि ते वेगळंच असायला हवंय राघव। राघव, हे बोलताना मला एक खूप त्रास होतोय रे। मी जरी तुला माझ्यापासून लांब जायला सांगत असले ना, तरी मी कधीच तुझ्यापासून लांब नाही जाऊ शकणार। माझ्या आयुष्यातली माझ्या जोडीदाराची जागा दुसऱ्या कोणालाच नाही देऊ शकणार। तुझ्या जागी मी दुसऱ्या कोणालाच नाही स्वीकारू शकणार रे। तुला काय वाटतं रमा? तुझी जागा मी दुसऱ्या कोणाला देऊ शकेन? तुला असं करावंच लागेल। राघव, या घराची जबाबदारी तुझ्यावर आहे। आई, अंकल गुरुजी, दादा, वहिनी, आजी, श्रुती सगळ्यांना तुला आनंदी ठेवायचंय आणि त्यासाठी तुला मला विसरावंच लागेल। त्यासाठी या आठवणींना तुझ्यापासून कायमचं दूर ठेवावं लागेल आणि जोपर्यंत या आठवणी तुझ्या समोर आहेत ना, तोपर्यंत तू मला नाही विसरू शकणार। रमा, रमा, आपल्या नात्यातल्या या आठवणी आज कायमच्या संपायलाच हव्या। आज कायमच्या संपायलाच हव्या। आज कायमच्या संपायलाच आजपासून मी तुला आणि मला या आठवणीतून कायमचं मुक्त करते।